नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टेनम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण यांच्या आधीच्या व्हिडिओमध्ये केस स्टडी 1 प्रॉब्लेम बघितला होता. आता आपण केस स्टडी सेकंड प्रॉब्लेम बघणार आहे. तर तुम्हाला अजून एकदा सांगतो, की आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसेल झाला तर नक्की जॉईन व्हा. त्याच्यामध्ये 21 रुपयाचं प्रीमियम आहे. तुम्ही ते पेड केल्यावरती तुम्हाला टेलिग्रामच्या प्रीमियम ग्रुपला जॉईन करण्यात येईल. त्याच्यावरती या सगळ्या PDF अपलोड केलेल्या आहे आणि अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला व्हॅकन्सी किंवा जॉब कुठं अवेलेबल आहे किंवा कुठं ओपनिंग आहे तर ते तुम्हाला सगळं भेटणार आहे. त्यासाठी आत्ताच जॉईन करून घ्या आणि आपण आता त्यानंतर या व्हिडिओला सुरुवात करूया. आता हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर तो प्रॉब्लेम काय आहे तो सांगतो. केस स्टडी बेस्ड क्वेश्चन याच्यावरती कॅल्क्युलेशन तर असणार आहे आणि आपल्याला आपलं ओपिनियन द्यायचे. ओके, तर आपण बघूया. वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. MNC लिमिटेड हॅव टू त्याच्यामध्ये हे टू डिव्हिजन, सॉरी कसा बसलेला म्हणा तसं आहे ते डिव्हिजन आहे. कोणकोणती XYZ. आता XYZ डिव्हिजन आहे तर त्यांनी काय केले, एक सेल 1/3 ऑफ आउटपुट इन द ओपन मार्केट अँड ट्रान्सफरिंग द रिस्ट ऑफ डिव्हिजन Y. म्हणजे काय केलं की त्यांनी 1/3 हे ओपन मार्केटमध्ये गेलं. बघा आता मी इथं तुम्हाला सगळं सांगणार आहे ते मी सगळं एका पेजवरती गिवन लिहून घेतलं. याचं बेनिफिट काय होतं की प्रत्येकच क्वेश्चन पेपर बघण्यापेक्षा आपल्याला कळतं पुढं काय. आता बघा मी काय केलं, 1-2 कशाला आउटपुट केले, आउटपुट ऑफ डिव्हिजन X नी केले. तर मग उरलेले 2/3 हे आउटपुट ऑफ डिव्हिजन Y साठीच असणार. इथं बघताना काय ट्रान्सफर इन रेस डिव्हिजन Y उरलेलं तुम्ही ट्रान्सफर करा Y ला. ओके, आणि मग तुम्हाला काय करायचं, ही कॉस्ट हे तुमचं सेल दिले, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन दिले आणि प्रॉफिट दिलेलं आहे. ओके, हे प्रॉफिट दिले. आता यांनी काय केलं की यांनी याचं X आणि Yचं वेगवेगळं प्रॉफिट नाही दिलं. ओव्हरऑल प्रॉफिट दोन्हीचं 20,000 रुपीज दिलेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये ट्विस्ट इथंच आहे. तुम्हाला ही कन्सेप्ट कळली तर तुम्हाला ओव्हरऑल कळणार. ही कन्सेप्ट नाही कळली तुम्हाला काही कळणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी इथं दिलेलं आहे सरळ की ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक नाहीये. त्यांनी यू रिक्वायर्ड द फाइंड आउट प्रॉफिट इच डिव्हिजन अँड प्रॉफिट ऑफ द कंपनी युजिंग द ट्रान्सफर प्राइसिंग निमित्ताने सोडवा. ॲट कॉस्टनी काय फरक पडणार आहे आणि ॲट क्लॉस 25 नी मार्जिन ऑफ 25% काय फरक पडणार आहे, तर त्यांना हे फाइंड आउट करून द्यायचे. ओके, तर आता तुम्ही हे बघितलं, मी इथं सगळं गिवन चांगल्या याच्यामध्ये बघितले. तुम्हाला ही व्हिडिओ ही प्रत्येक माझ्या आत्तापर्यंत चॅनलची व्हिडिओ मी पोस्ट केले आहे. त्याची तुम्हाला PDF मी टेलिग्रामला अपलोड केलेली आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला टेलिग्रामला जॉईन व्हा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर बघू शकता. तर त्यानंतर हे दिलं. आता काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट काय करायचं आहे पहिलं, ॲट प्रॉफिट म्हणजे किती प्रॉफिट झालं आपल्याला, कट झालं ते कॅल्क्युलेट करायचे. ओके, आता ॲट प्रॉफिट हे मी नुसतं इंग्लिशमध्ये लिहिले, तुम्ही लिहा नका लिहू, तुमची इच्छा राहिली. ओके, आता काय केलंय, एक्स टोटल आउटपुट कॉस्ट किती आहे. आता आपल्याला कसं काढायचं, आधी एक्सचं काढायचे. एकची टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती, डिव्हिजन 24 आहे. ओके, आपण 24 घेतलं. 24 ला आउटपुट किती केलं ओपन मार्केटला, 1/3 केलं तर 8,000 आलं, 2/3 केलं तर 16,000 आलं. इथपर्यंत समजलं. इथपर्यंत मी काही रॉकेट सायन्स लावलेलं नाहीये. जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिव्हिजन दिली होती ती घेतली आणि त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. ओके, आता त्यांनी मला काय सांगितलंय, सो वाय गेट मटेरियल वर्थ रुपीज 16,000 फॉर वाय कॉस्ट. आता काय केलंय त्यांनी, की कॉस्ट असते. आता कॉस्ट कशाची, आपल्याला प्रत्येकाचं याचं आधी डिव्हिजन Xचं काढायचं, मग डिव्हिजन Yचं काढायचं आणि नंतर टोटल ओव्हरऑल प्रॉफिट पण काढायचंय. ओके, तुम्हाला समजलं असेल. ओव्हरऑल प्रॉफिट पण हे काढणं गरजेचं आहे. तर आपण वन बाय वन बघूया. ओके, तर आता कसं काढलं की सेल्स. आता सेल्स किती दिलेले बघू शकता. एकचे सेल दिलेले 16,000. ओके, आपण ते 16,000 लिहिले बरोबर. ओपन मार्केट. आता कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली, तर कॉस्ट 1/3 ची कॅल्क्युलेट आहे 8,000. तुम्ही मला सांगा की सेल्स मायनस कॉस्ट केलं तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. तुमच्याकडून पैसे फायदा किती झाला. एखादं प्रोडक्ट बनवलं आणि ते मार्केटमध्ये जाऊन कॉस्ट केली, तर सेल केलं आणि कॉस्ट म्हणजे ते बनवायची कॉस्ट आणि विकण्याची कॉस्ट, त्याच्यामध्ये डिफरन्सच हा तुमचा प्रॉफिट असणार आहे. तर आपण पहिल्यांदा प्रॉफिट फाइंड आउट करून घेतलं. प्रॉफिट आलं 8,000 बरोबर. आता एकचं काढताना सोपं आहे, पण वायचं काढताना तो डिफिकल्ट आहे. काय, आपण ते वन बाय वन करून बघूया बरोबर. आता डिव्हिजन बायचे सेल्स किती, 48,000 सेल्स आहे बरोबर. 48,000 रुपये सेल्स आहे. 48,000 घेतले बरोबर. आता यांनी या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय की म्हणजे वेगळं काही, केस स्टडी बेस्ड क्वेश्चन हेच वेगळे असतात की याच्यामध्ये लॉजिकली करावं लागतं. आपल्याला जे वाटतं किंवा जे फॉर्म्युले म्हणतात ते नसतं करायचं. आता आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची. कॉस्ट किती, त्यांनी कॉस्ट दिलेली बघा, की कॉस्ट त्यांनी कॅल्क्युलेट केलेली कॉस्ट आहे की 2/3 ची कॅल्क्युलेशन 16,000. ओके, यांनी इथं 16,000 दिलेले बरोबर. 16,000 कॅश दिली आणि
ट्रान्सफर प्राइसिंग ऑफ टोटल आता बघू शकता टोटलची यांनी ट्रान्सफर प्राइसिंग घेतलेली. प्रॉफिट किती झालं ड्युरेशन 20,000. ओके. आता यांनी का केलं हे पण सांगतो. आता इथं तुम्हाला तर कळलं असेल 2/3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 16,000 बरोबर. त्याच्यानंतर हे ओन प्रोडक्शन ज्यांनी केलं त्याचा प्रॉफिट होता 20,000 तो घेतला. मग ट्रान्सफर प्राइसिंग पण केलं 36,000 त्यांची टोटल कॉस्ट आली बरोबर. आता टोटल कॉस्ट आल्यानंतर प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. सेल्स मायनस कॉस्ट केलं तर प्रॉफिट भेटतं. सेल्स होतं 48,000, कॉस्ट आली 36,000 आपण 12,000. आता मुलं इथं चुकतात. आता मुलं इथं काय चुकतात, आता हे 20,000 यांनी हेच घेतलेले बरोबर. मुलं काय करतात, नाही प्रॉफिट म्हणजे हे घेतात, तर हे घ्यायचं नाही. जे 20,000 दिलेले तेच 20,000 घ्यायचे. आपण वरती पण 24,000 घेतलेले, सॉरी 8,000 चा प्रॉफिट आला तो घेतला. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्यांनी दिलेले ओन किती 20,000 केले त्याचे घेतले ते 48,000 घेतले. ह्या तीनच व्हॅल्यू घेतल्या. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काय जमलिंग नसेल. ओके. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काढायचं की टोटल कंपनीचं प्रॉफिट किती आहे, एक्स आणि वाय. संपलं. आता एक्स कंपनीचं प्रॉफिट किती आहे 8,000 बरोबर. आणि वाय कंपनीचं प्रॉफिट किती आहे 12,000. आता 12,000 कुठनं आला, आपण हे बघा इथं कॅल्क्युलेट केलं प्रॉफिट 12,000 बरोबर. 8,000 प्लस 12,000 केलं तर 20,000 आलं. ओके. आता काय करायचं, आपण हा जो 20,000 आलाय त्या या 20,000 ला तो मॅच झाला पाहिजे. मॅच झाला तरच तुमचा प्रॉब्लेम बरोबर, नाही झाला तर तुमचा प्रॉब्लेम चुकलेला आहे बरोबर. समजला आता इथपर्यंत. आता आपण दुसऱ्या मेथडने करूया. ऍट कॉस्ट प्लस 25 मेथड. 25% इन्क्रीज झालं तर काय होतं. आता यांनी जे दिलं ते मी इथं लिहून घेतलं बरोबर. एक्स चार्जेस विल बी कॉस्ट 25% बरोबर. आता एकचे चार्ज किती होती, पहिली होती कॉस्ट सेल्स होतं 16,000 इंटू 25% केलं तर 4,000 ऍड होतं. तर टोटल ट्रान्सफर प्राइसिंग आली की 20,000. ओके. आता इथपर्यंत तुम्हाला सांग 25 कसं आलं ते. ओके. आता डिव्हिजन एक्स, आता डिव्हिजन एक्स करण्यासाठी प्रॉफिट करायचं आहे. सेल्स केलं त्यांनी, सेल्स किती रुपयाचे केलं 16,000 आलेले 16,000. 20,000 कुठून आले ते पण तुम्हाला माहिती. ओव्हरऑल प्रॉफिट 20,000 दिलेला आहे तो. बघा ट्रान्सफर प्राइस बाय वाय. वायची ट्रान्सफर प्राइसिंग घेतली 36,000 आलं बरोबर. इथपर्यंत समजलं कसं आलं ते. आता ओके. आता ही जी ट्रान्सफर प्राइसिंग घेतली ही घेतली आपण वायची. ओके. ती आली किती आली 36,000 आली. इथपर्यंत समजलं. टोटल कॉस्ट किती आली, या दोघांचं प्लस केलं, सॉरी हा टोटल कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. ही प्रॉब्लेम मी दिली होती 24,000 वायचीच आहे ना. हा वायची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एक एकची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 24,000 दिली बरोबर. आता याची 24,000 घेतलं, त्याच्यामध्ये सेल्समॅन टोटल कॉस्ट केलं तर प्रॉफिट आलं 12,000चा. इथपर्यंत समजलं. हा. आता याच्यामध्ये काय झालं म्हणजे माहितीये का, हे 20,000 आहे का, त्यांना प्रॉफिट हा दाखवायचाच आहे. इथं बघा मी लिहून पण ठेवलं ट्रान्सफर टू वाय. म्हणजे वायचा आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ते 20,000 घेतले. इथपर्यंत 12,000 आलं हे समजलं. आता त्याच्यानंतर आपण डिव्हिजन बी, सॉरी डिव्हिजन वाय, वायचं कसं प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. सेल्स होते 48,000, आपण 48,000 घेतले बरोबर. आता त्याच्यानंतर तुम्हाला दिलं होतं, काय दिलं होतं की 20,000 फॉर एक्स अँड 20,000 फॉर ओन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता 20,000 पुन्हा आले, हे 20,000 घेतले त्यांनी एकचे. सॉरी. फॉर एक्स 20,000 फॉर ओन प्रोडक्शन 20,000. आता हे काय केलं, हे कसं आहे माहितीये का, ही कन्सेप्टच अशी की हे केस स्टडीचे क्वेश्चनच असे असतात ना की ते कळत नाही. आणि आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की हे 20,000 हे ओन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं आलं ते कळलं. आता त्यांनी काय केलं, जे 20,000 प्रॉफिट झालाय तो त्यांनी अज्युम केलाय की 20,000 प्रॉफिट झाल्यावर काय होणार आहे बरोबर. मग त्यांचं उत्तर आलं 40,000. 40,000 आल्यानंतर त्यांनी 48,000 मायनस 40 केलं तर 8,000 आलं बरोबर. त्यांचं टोटल प्रॉफिट किती आलं 28,000, सॉरी 20,000 आला. प्रॉफिट आपल्याला दिलाय तो क्वेश्चन मध्ये. म्हणजे या क्वेश्चन मध्ये असं आहे, पण ऍझ्युम करून चालायचंय की तुम्ही हे घेतलं, हे 20% घेतलं किंवा हे 60% घेतलं तर उत्तर किती येणार आहे. ओके. तर तसं नसेल समजलं तर अजून एक सांगतो. आपण इथं बघा ते, आता हा प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा बरोबर, हा साईडला ठेवा. इथं इथं कोणता प्रॉफिट आला ते परत एकदा सांगतो मी तुम्हाला. ओके. तो घेतला तरी चालतो, पण काही काही वेळेस उत्तर चुकतं. कोणता प्रॉफिट घेतात ते सांगतो. आपण इथं बघा ट्रान्सफर प्राइसिंग कॉस्ट इन 25% इन, सॉरी 60,000 प्लस 25% इनकी झाली 20,000 उत्तर आलेले बरोबर. तर तो 20,000 इथं घेतला, कुठे गेले, हा इथं 20,000 घेतला. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ओन होतं 20,000, ते झाले 40,000.
48,000 मायनस 40 केलं तर ₹8,000 तुमचा प्रॉफिट आला. आणि आता दोन्हींचा प्रॉफिट ॲड केला तर 20,000 येतं, बरोबर? आणि इथं खाली कन्क्लुजनला लिहावं लागतं की केस 1 कसा प्रॉफिट आला 8 + 12,000 आणि येतो पण 12 + 8,000 20,000. समजलं? आता हा प्रॉब्लेम थोडा डिफिकल्ट आहे. मी मी थोडं इथं तुम्हाला कन्फ्युजन केलं. पण इथं कन्फ्युजन करायची गरज नाही. मी दोन्ही पण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केलेले आहे, की मोस्ट ऑफ द स्टुडंट 20,000 कुठनं आलं हा प्रॉफिट घेतात. मी पण आधी तोच म्हणलं होतं. पण तो का नाही घ्यायचा त्याचं पण रिझन तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की आपलं जी कॅल्क्युलेशन आहे त्यांनी आपल्याला काय कॉस्ट कॉस्ट 20% इन्क्रीज झालेलं 20% इन्क्रीज झाल्यावरती 20,000 तो आणि त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 20,000 दिलं असं झालं 40,000. 40,000 मधनं 48,000 केलं तर 8,000 आलं. बरोबर? अशा पद्धतीने बघू शकता, की आपण मिनिमम वेळामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पेपरला याच्यापेक्षा कमी वेळामध्ये तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर आपण बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तर परत एकदा अजून एकदा सांगतो, जे आत्तापर्यंत टेलिग्रामला जॉईन झाले नसेल तर त्यांनी YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामला जॉईन व्हा. त्याच्यावरती या सगळ्या व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.